वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। करवीर पोलिसांची मोठी कारवाई। अवैध विदेशी मद्यासह टाटा इंट्रा टेम्पो जप्त। करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या टाटा इंट्रा टेम्पोवर धडक कारवाई करत तब्बल 9,39,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत विदेशी मद्याचा मोठा साठा तसेच टाटा इंट्रा टेम्पो हस्तगत करण्यात आला आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर करवीर पोलीस ठाणे हद्दीत कडक पेट्रोलिंग सुरू असताना दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8:45 वाजता कोल्हापूर गगनबावडा रोडवरील अमृत मल्टीपर्पज हॉलसमोर बालिंगा, तालुका करवीर येथे ही कारवाई करण्यात आली। पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे संशयित टाटा इंट्रा टेम्पो MH09HB 4356 थांबवून तपासणी केली असता वाहनामध्ये अवैध विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले। तपासादरम्यान वाहन चालकाकडे मद्य वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी शुभम महादेव कांबळे वय 28 राहा योगेश्वरी कॉलनी पाचगाव याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत विविध कंपन्यांचे अंदाजे 1,39,380 रुपये किमतीचे विदेशी मद्य तसेच टाटा इंट्रा टेम्पोसह एकूण 9,39,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। प्रत्यक्ष कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे तसेच पोलीस अंमलदार सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, रणजित पाटे, सुजय दावणे, विजय पाटील, अमित जाधव व अमोल चव्हाण यांनी सहभाग घेतला। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे हे करीत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.